सोलापूर जिल्ह्यात भर दिवसा बँकेत घुसून चोरट्यांनी शस्त्रांचा धाक दाखवत 1.5 लाख रुपयांची रोकड लुटण्याचा प्रयत्न केलाय। चोरट्यांनी शाखा व्यवस्थापकावर कोयत्यानं वार करताच बँकेत भीतीचं वातावरण पसरलं। तसंच कर्मचाऱ्यांनी प्रतिकार केल्यावर चोरट्यांनी हवेत गोळीबार देखील केला। या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे। बार्शी तालुक्यातील सुर्डी येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत हा प्रकार घडलाय। सायंकाळी 4:30 वाजण्याच्या सुमारास शाखा व्यवस्थापक सोमनाथ कोरे आणि त्यांचे सहकारी बँकेतील रक्कम मोजत होते, तेव्हा अचानक दार उघडून 3 अनोळखी तरुण आत घुसले। त्यांनी तोंडावर माकड टोपी घातली होती आणि अंगावर काळे व निळे जर्किन होते। संपूर्ण रोकड पिशवीत टाका, नाहीतर तुम्हाला खलास करेन अशी धमकी चोरट्यांनी दिली। व्यवस्थापक कोरे यांनी चोरट्यांना हटकलं, तेव्हा एका चोरट्याने अचानक कोयता काढून त्यांच्यावर वार केला। रक्ताच्या थारोळ्यात पडलेले कोरे जीव वाचवण्यासाठी झगडत होते, तोच दुसऱ्या चोरट्याने थेट हवेत 2 गोळ्या झाडल्या। या थरारानंतर चोरटे मोटरसायकलवरून रस्तापूरच्या दिशेने पसार झाले, तेव्हा पोलिसांनी तालुक्यात नाकाबंदी लावली। नाकाबंदीत पोलिसांनी 3 चोरट्यांना पकडलं। करण किसन लोंढे आणि सागर अशोक बोकेफोडे याच्यासह एक आरोपी अल्पवयीन आहे। याबाबत पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय।